मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज नागपुरात येणार आहे। त्यासोबतच सगळं मंत्रिमंडळ सुद्धा नागपुरात येणार आहे। मात्र नागपूर शहरामध्ये फडणवीसांच्या स्वागतासाठी विशेष अशी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि होर्डिंग जे आहे ते होर्डिंग्स मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसते आहे। फडणवीसांचं आपण समोर होर्डिंग आपण बघू शकतो की ग्रँड मास्टर ऑफ द महाराष्ट्र पॉलिटिक्स, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला ग्रँड मास्टर, राजकारणातील चाणाक्ष, अशा प्रकारचे वेगवेगळे आशय घेऊन जे आहे ते होर्डिंग नागपूर शहरामध्ये सर्वत्र लावण्यात आलेले आहे। आणि आपण आता छत्रपती चौकात आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर पूर्ण भाजपमय असं वातावरण झाल्याचं चित्र पाहायला मिळते। भाजपचे झेंडे आणि वेगवेगळे होर्डिंग्स लक्ष वेधून घेताना दिसते आहे। त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा नागपुरात येत आहे आणि त्यांचा सुद्धा एक वेगळं बॅनर लक्ष वेधून घेते, ते डेडिकेट कॉमन मॅन अशा प्रकारे, म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचं सुद्धा जे होर्डिंग आहे ते सुद्धा या ठिकाणी लक्ष वेधून घेत आहे। छत्रपती चौकाला पूर्णपणे जर बघितलं तर या ठिकाणी वेगळं रूप आलेलं आहे, सगळा चौक सजवण्यात आलेला आहे। वेगवेगळे आशय असलेले होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी लावलेलं आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तो पुन्हा आलाय बाबासाहेबांचे विचार साकार करण्यासाठी, तो पुन्हा आलाय संविधानाचे रक्षण करण्यासाठी, असे वेगवेगळ्या आशयाचे जे होर्डिंग आहे ते संपूर्ण होर्डिंग आता नागपूरकरांचं लक्ष वेधून घेत आहे। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असो, यांच्या स्वागतासाठी नागपूर नगरी पूर्णपणे सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।